हां, तर पुढे पाहत होतो आपण. मूलके सांगत होते मी तुम्हाला. 2 प्रकारची मूलके असतात. हे पहा इथं दिलेलं आहे. त्या मूलकालाच आपण आयन असं म्हणतो. आयन जे असतात ते 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे आयन. लक्षात. पहिलं आहे आम्लधर्मी आयन आणि दुसरं आहे आम्लारीधर्मी आयन. आम्लधर्मी आयन किंवा आम्लारीधर्मी आयन यालाच आपण आम्लधर्मी मूलके किंवा आम्लारीधर्मी मूलके असेही म्हणू. आता आम्लधर्मी मूलके जी असतात ही आम्लधर्मी मूलके ही अधातूची असतात. अधातूपासून जी मूलके तयार होतात त्याला म्हणायचं आम्लधर्मी मूलके. आणि आम्लारी जी असतात ते धातूपासून, धातूचे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर जी मूलके तयार होतात, जे आयन तयार होतात त्याला म्हणतो आपण आम्लारीधर्मी मूलके. हा तक्ता सगळ्यांनी पाहायचा आहे. पेज नंबर 56वर हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. तो तक्ता सगळ्यांनी पाठ करायचा आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला पुढचे रासायनिक संयोगे हे अभ्यासता येणार नाही. म्हणून आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार रविवार 2 दिवसामध्ये तुम्ही ते व्यवस्थित पाठ करून घ्यायचं आहे. आणि पुढच्या पाठामध्ये तुम्हाला या सगळ्या संयोगाची, ते मूलके वगैरे कशी याची आवश्यकता पडणार आहे. म्हणून ते आम्लारी मूलके कसं ओळखायचं आणि आम्ल मूलके कशी ओळखायचं ते तुम्हाला पाठ करून ठेवा त्याच्यामध्ये. तर आता नंतरचा आपण थोडासा भाग घेते मी तुम्हाला इथं. तर आपण आता इथं पाहायचं आहे आयन म्हणजे काय. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा आयन. तर सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. तर आता आयन म्हणजे तिथं बघा तुम्हाला सोडियमच्या डोक्यावर 1 धन लिहिलेलं आहे. सोडियमच्या डोक्यावर 1 धन लिहिलेला आहे आणि क्लोरीनच्या डोक्यावर 1 ऋण लिहिलेलं आहे. सोडियमला म्हणलेलं आहे आम्लारीधर्मी मूलक आणि क्लोरीनला म्हणलेलं आहे आम्लधर्मी मूलक. आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी. आणि त्याच्या डोक्यावर आता 1-1 का लिहिलेलं आहे. तर आपण संयोजा बघत असताना पाहिलेलं होतं. संयोजा म्हणजे आपण काय सांगितलं, सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2,8,1. सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1. मग हा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय करतो सोडियम, हा 1 इलेक्ट्रॉन कोणाला तरी देऊन टाकतो. म्हणून सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण काय होणार आता 2,8. म्हणजे हे काय झालं 2,8 इलेक्ट्रॉनची संख्या झाली. ठीक आहे. आधी जो आपण सोडियमचा अणू बघितला होता, अणू, त्याच्यामध्ये सोडियमच्या अणूमध्ये 11 प्रोटॉन होते, 11 इलेक्ट्रॉन होते आणि 12 न्यूट्रॉन होते. आणि आता प्रभाराचा विचार केला की प्रोटॉनवर कोणता प्रभार असतो, धनप्रभार. म्हणजे ह्या सोडियममध्ये किती धनप्रभार झाले 11. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 धनप्रभार झाले. बरं आहे. आणि नंतर इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन किती होते 11च होते. मग इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो, ऋणप्रभार. म्हणजे एकूण ऋणप्रभार किती झालं 11. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आता धन ऋण एकमेकांना निष्प्रभ करतात माहिती. मग हे काय होणार, हे धन हे ऋण, हे धन हे ऋण, हे कटतात. मग अणूवर एकूण आता न्यूट्रॉन हा प्रभार रहित आहे. मग अणूवर एकूण प्रभार कोणता राहणार, कोणताच नाही. अणू हा प्रभार रहित असतो. अणूवर कोणताही प्रभार नसतो. कारण अणूमध्ये जितके प्रोटॉन असतात तितकेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणून अणूवर प्रभार राहत नाही. पण आता अष्टक स्थिती पूर्ण करायसाठी, अष्टक स्थिती प्राप्त करायसाठी सोडियमनं काय केलं, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला सोडियमनी. आता सोडियमजवळ इलेक्ट्रॉन किती राहिले, 10 राहिले. ठीक आहे. इलेक्ट्रॉन 10 राहिले 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं. पण प्रोटॉन किती राहिले त्याच्याकडे, प्रोटॉन 11च राहिले. प्रोटॉन 11 राहिल्यामुळं आता काय होणार महत्त्वाचं, प्रभारावर फरक पडणार. प्रोटॉन त्याच्याकडे 11 राहिले पण इलेक्ट्रॉन काय झाले
10 झाले. म्हणजे धनप्रभार 11 धनप्रभार राहिला आणि ऋण किती झालं? 10 ऋण झालं. मग 11 मधून 10 ऋण गेले, राहतं काय? 1 धन राहतं. कुणामध्ये राहतं हे 1 धन? सोडियममध्ये. म्हणून सोडियमच्या डोक्यावर काय लिहिलेलं असतं? 1 धन. समजलं? म्हणजे सोडियम हा अणू काय केलेला आहे? त्यांनी आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन त्यांनी दिलेला आहे. आता मॅग्नेशियमचं पहा. मॅग्नेशियमच्या डोक्यावर काय आहे? 2 धन आहेत. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे मॅग्नेशियमचं 2,8,2. म्हणजे हा काय करतो आता? 2 इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे काय झालं आता? त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या झाली 12 आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली? 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं 10च राहिली. 12 मधनं 10 गेले, 2 धन राहिले. लक्षात? हे असं 2 धन, म्हणून त्याच्या डोक्यावर येतं 2 धन. आता याच्यानंतर क्लोरीनचं पहा. क्लोरीन, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण काय आहे? 2,8,7 आहे क्लोरीनचं. हे इलेक्ट्रॉन संरूपण, अणुअंक, अणुवस्तुमानांक वारंवार पाहत चला, पाठ करून ठेवा. त्याला दुसरा पर्याय नाही पाठांतराशिवाय. म्हणून नेहमी नेहमी जर तुम्ही ते वाचत करत गेलात तर ते लक्षात राहतील. ठीक आहे. तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉन संरूपण येतं 2,8,7. आता हा काय करतो आपली अष्टक स्थिती पूर्ण करायला? 1 इलेक्ट्रॉन घेतो. ठीक आहे. आता क्लोरीनची संख्या, क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली? हे 8 आणि 2 10, आधी 17 होते. 1 इलेक्ट्रॉन घेतला, 18 झाली. पण त्याच्यामध्ये आधी किती? 17च इलेक्ट्रॉन होते. अधिक 1 करून 18 झाले. पण प्रोटॉन किती असतात? 17च प्रोटॉन असतात. ठीक आहे. म्हणून काय होतं आता? 17 प्रोटॉन म्हणजे 17 धन झालं आणि हे 18 ऋण प्रभार झाला. एका इलेक्ट्रॉनवर 1 ऋण प्रभार. हे 18 आणि हे 17, वजा 18 अधिक 17 काय होणार? वजा 1 येणार. म्हणून क्लोरीनच्या डोक्यावर काय राहतं? वजा 1. मग हे अशा प्रकारे हे आपण आपल्याला आता मूलके ओळखता येतात. ह्याच्यात ज्याच्या डोक्यावर धन प्रभार असतो त्याला म्हणायचं धन मूलके, ज्याच्या डोक्यावर ऋण प्रभार असतो त्याला म्हणायचं ऋण मूलके. किंवा धनमूलकालाच दुसरं नाव आहे आम्लारीधर्मी मूलके आणि ऋणमूलकाला नाव आहे आम्लधर्मी मूलके. आलं का लक्षात? हे अशा प्रकारे जेव्हा अणू हा प्रभारित होतो, त्याच्यावर इलेक्ट्रॉन दिल्या गेल्यानंतर जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या बदलते, जेव्हा त्याच्यावर प्रभार तयार होतो, तेव्हा त्या अणूला अणू म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं आयन. कारण अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, म्हणजे त्याच्यावर कोणताही प्रभार नसतो. पण आयनांवर मात्र धनप्रभार किंवा ऋणप्रभार असतो. मग किती इलेक्ट्रॉन दिले तेवढा धनप्रभार असतो आणि किती इलेक्ट्रॉन घेतले त्याचा ऋणप्रभार. आता मी समजा असं तुम्हाला सांगितलं, आता कोबाल्ट आहे, 2 धन लिहिलेलं आहे कोबाल्ट, किंवा असंही लिहितात 2 धन लिहायच्याऐवजी 2 धनचं चिन्ह, दोन्हीचा अर्थ एकच होतो. मग आता याच्यावरनं काय लक्षात आलेलं आहे? कोबाल्टवर 2 धन आहेत, म्हणजे त्यांनी काय केलेले आहेत? आता 2 इलेक्ट्रॉन घेतले आहेत का दिले आहेत? बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन त्यांनी दिली, म्हणून त्याच्या डोक्यावर 2 धनप्रभार. ऑक्सिजन आहे. आता दुसरं उदाहरण पहा. ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या डोक्यावर 2 ऋण आहे, म्हणजे याच्यावरचा 2 ऋणप्रभार वाढलेला आहे. ऋणप्रभार केव्हा वाढतो? इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर, म्हणून त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत असं. ठीक आहे. मग आता हे 2 धनप्रभार म्हणजे ह्याची संयुजा 2 घ्यायची. आता मॅग्नेशियमचं आत्ता आपण पाहिलं, मॅग्नेशियमचं 2 होतं आणि ऑक्सिजनची पण संयुजा याच्या डोक्यावर 2 आहेत म्हणून 2. मग आता रेणुसूत्र लिहिताना आपण काय करतो? मॅग्नेशियमच्या पुढे 2 लिहितो, ऑक्सिजनच्या पुढे पण 2 लिहितो. म्हणजे हे तुमचं रेणुसूत्र काय होतं? Mg2O2. पण आता मी तुम्हाला काय सांगितलं? जेव्हा दोन्हींच्या रेणूची संख्या सारखी असते तेव्हा ते अंक लिहायचे नसतात. म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईडचं रेणुसूत्र होतं
MgO. समजलं? तर अशा पद्धतीनं आपण रासायनिक संयुगे लिहिण्याचं पुनरावलोकन आपण केलेलं आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज 8 वाजता तुमची ऑनलाईन टेस्ट राहणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या पाठावर. लिंक देते मी त्यावेळेस. त्या लिंकला टच करायचं ब्ल्यू अक्षराला. तुम्हाला तिथं प्रश्नपत्रिका येईल. तुमचं नाव लिहायचं त्याच्यामध्ये आणि सबमिट 20 मिनिट तुम्हाला राहणार आहेत परीक्षेसाठी. तेवढ्या 20 मिनिटामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत सगळे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणलं की रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एवढेच प्रश्न आहेत. हेच तेवढे तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. आणि प्रश्नपत्रिकासुद्धा 2 पाठावरची 40 मार्काची दिलेली आहे. ती पण सगळ्यांनी सोडवून माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर टाकायची. आणि काही अडचण असेल तर फोन करा. तर इथं तुमचा हा 3रा पाठ पण संपलेला आहे. रविवारी परत झूम मीटिंगमध्ये तुम्हाला काही अडचण असतील तर अडचणी काढून ठेका एका वहीमध्ये आणि ते विचारायचे. ठीक आहे. मग इथंच आपण आज थांबूयात. तर घरीच राहा, स्वस्थ राहा, स्वतःची पण काळजी घ्या, घरच्यांची पण काळजी घ्या. ओके. हॅव अ गुड डे.